आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 2 दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असते। मात्र वर्षानुवर्षाची परंपरा मोडीत काढून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचं ठिकाण बदलण्याचा प्रयत्न देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जातोय। मागील वर्षी पालखी मंदिरात मुक्कामी असताना आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे पालखीच्या मुक्कामाचं ठिकाण बदललं जात असल्याचं बोललं जात आहे। मात्र आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून पालखी विठोबा मंदिर आणि परिसराची जागा गर्दीसाठी कमी पडत असल्याचं कारण देण्यात आले। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यात सादर करण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात पालखी विठोबा मंदिराच्या परिसरातील जागा अधिग्रहित करून भाविकांसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। असं असताना देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची जागा बदलण्यास पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्तांनी विरोध केलाय। याबाबत आळंदी देवस्थानचे विश्वस्त आज चर्चा करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत। पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानावर पालखीचा मुक्काम आयोजित करण्याची चाचपणी सुरू असल्याचंही बोललं जात आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, हा वाद आता समोर येत आहे, नेमकं काय घडतंय आणि काय आक्षेप आहे त्यांना? आषाढी वारीच्या अखंडित परंपरेमध्ये पुण्यातील भवानी पेठेतील या पालखी विठोबा मंदिराला मोठा इतिहास आहे। वर्षानुवर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात या मंदिरात 2 दिवस मुक्कामाला असते आणि आत्तापर्यंत कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही किंवा कोणत्या वारकऱ्यांनी किंवा कोणत्या वारकरी संघटनेने देखील इथून पालखीचा मुक्काम इतर ठिकाणी हलवावा अशी मागणी केलेली नाही। मागील वर्षी आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त इथं आले आणि त्यांचा काही वाद झाला। तो वाद या पालखीचा मुक्काम इथून हलवण्याला कारणीभूत ठरतोय का, असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। आपल्यासोबत या मंदिराचे विश्वस्त आहेत, त्याचबरोबर वारकरी संघटनांचे पदाधिकारी आहेत। या मंदिराचा इतिहास तुम्ही सांगा, कारण हा इतिहास असं बदलणं कितपत योग्य आहे? जो काय काल आम्ही संपूर्ण पुणे शहरात वर्तमानपत्राच्या बातमीमुळे जो काय परिस्थिती पालखी मुक्कामाच्या बाबतीत चाललेली आहे ते अत्यंत सर्व पुणेकर व भाविक लाखो लोकांना हे दुःखद घटना घडलेली। आमचं म्हणणं असं आहे की गेल्या वर्षी जो काय गोंधळ झाला की देवस्थानचे विश्वस्त आणि पोलीस किंवा पत्रकार त्याला कारणीभूत म्हणजे गेल्या वर्षी माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आल्याने सगळं दर्शन वारी थांबलेली होती, पालखी येण्याच्या वेळा झालेली होती। त्यामुळं त्या गर्दीच्या ह्याच्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांना आणायला रिसीव करायला बाहेर गेलो तर इथं सगळे पत्रकार आत गेले आणि पत्रकारांना शेवटी त्यांचं म्हणणं जगासमोर मांडणं हा वाद झाला। पण जे कारण दिलं जातं की ही जागा कमी पडते, आता महापालिकेने आत्ताच मागच्या आठवड्यात 10 कोटींची तरतूद केली आहे की या मंदिराच्या दोन्ही बाजूच्या जागा अधिग्रहित करताय। हो या बाबतीमध्ये महानगरपालिकेने आम्हाला भरपूर सहाय्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि शेजारची जागा, त्याच्या बाजूची जागा, ह्या दोन्ही जागा आम्हाला त्या उपलब्ध करून त्याकरता 10 कोटीचा निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी। आणि ह्या मंदिराची जी परंपरा आहे ती 1832 पासून श्री गुरु हैबत बाबांनी जो सोहळा चालू केला तेव्हापासूनची ह्या मंदिराची परंपरा आहे। आणि सर्व वारकरी समाज त्या काळामध्ये ज्या वेळेस इथे येत होता त्यावेळेस त्यांना 15 दिवस वारीला जाताना जी काही सामान म्हणजे जे काही वस्तू शिदा तो या ठिकाणी उपलब्ध होत असे आणि इथं लोक सेवा म्हणजे हा सगळा परिसर माधवी कष्टकऱ्यांचा आहे, श्रमजीवींचा आहे आणि वारकरी हा कष्टकरी असतो, श्रमजीवी असतो, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेला असतो आणि त्याची सोय इथं होत गेली आणि त्यामुळं इथं ही परंपरा निर्माण झाली। महत्त्वाचा प्रश्न कुठल्या वारकऱ्यांची, कुठल्या वारकरी संघटनांची मागणी आहे की मुक्काम इथून हलवा? अजिबात नाही, कोणाचीच मागणी नाही। उलट भारतीय वारकरी मंडळ, पुणे शहराची वारकरी संप्रदायाचं शिखर मंडळ आहे भारतीय वारकरी मंडळ, त्याचे अध्यक्ष ते स्वतः इथं आहेत। त्यांनाही माहिती नाही या गोष्टीची कल्पना की अशी या ठिकाणी पालखी हलणार आहे आणि त्यांनी लगेच तातडीने त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे आणि सगळ्यांना त्याची कल्पना असल्यामुळे सगळ्यांनी त्यांच्याकडे निषेध नोंदवलेला आहे। तुम्ही पालखीच्या वेळी पण इथे येता, आत्ताही तुम्ही इथे आहात, काही अडचण जाणवते? कुठं काही अनुचित प्रकार घडला? कुठेच जाणवत नाही, तसं काहीच नाहीये। आम्ही पालखी विठोबातच पहिल्यापासून 350 वर्ष, मला 32 वर्ष झाले, असं कधीही कुठला प्रकार असा इथं घडलेला नाहीये, बिलकुल नाही घडलेला।
तर माधवी, आपण पाहिलं की मागील वर्षी एक वाद झाला. खरं तर हा वाद कोणी वैयक्तिक अहंकार म्हणून घेण्याची गरज नाही आहे. वारकरी हा अहंकारापासून मुक्त असायला हवा. मात्र आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त ज्यांचा इथं वाद झाला, पुढं त्यांना मला वाटते माफी देखील, दिलगिरी देखील मागावी लागली. मात्र त्यांनी पंढरपूरमध्ये जी बैठक झाली 2 ते 3 दिवसांपूर्वी, तिथे त्या बैठकीमध्ये इथला जो पालखीचा मुक्काम आहे तो इथून हलवावा असा प्रस्ताव मांडला. आणि त्यासाठी आज आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी 3 वाजता भेट घेणार आहेत. अशा प्रकारच्या हालचाली या ठिकाणी सुरू आहेत. तर तुमची प्रतिक्रिया या सगळ्याबद्दल काय असेल? चैत्रवारीला चैत्र शुद्ध दशमीला जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये 2 विश्वस्तांनी प्रस्ताव मांडला. तर त्यातल्या काही दिंड्यांनी मुकसंमती दिली आणि काही दिंड्यांनी तटस्थ भूमिका घेतली. का तर पालखी ज्या वेळेस पालखी विठ्ठल मंदिरात उतरती, तर त्यावेळेस पालखी दिंडीवाल्यांना जे काही खरेदी करायची असती किंवा जे काही सामान घ्यायचं असतं, शिदा मिळतो. तर त्या शिद्याकरता 2 दिवस मुक्काम इथं असल्यामुळं संपूर्ण सुविधा उपलब्ध होतात. नगरपालिका शाळा ओपन करून देतात, काय परत व्यापारी मंडळ संपूर्ण गोडाऊन उघडे करून देतात. नगरपालिकेच्या शाळा, व्यापारी मंडळ, संपूर्ण अन्नदानाची सेवा जेवढी चाललेली असती की त्यात तुटवडा पडत नाही. तर माधवी, आपण पाहिलं हा सगळा इतिहास. दुसरी गोष्ट, या ठिकाणी होणारी वारकऱ्यांची सोय, हे सगळं असं असताना मग इथून पालखीचा मुक्काम दुसरीकडे हलवण्याचा घाट का घातला जातोय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. नक्कीच आता वर्षानुवर्षांच्या या परंपरेमध्ये खंड पडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आजच्या या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच. मंदार, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.